विलिनीकरणानंतरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एनडीएमध्ये समावेश होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादींना भाजप श्रेष्ठींनी संदेश दिला अशी सूत्रांची माहिती आहे। विलिनीकरणानंतर दोन्ही गटाला एक एक मंत्रिपद मिळणार अशी देखील शक्यता आहे। विलिनीकरणाला सुनेत्रा पवारांचा विरोध असल्याचं बोललं जात आहे। मागील अनेक दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू आहे। तसंच एनडीएत समावेशाच्या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। मात्र भाजप श्रेष्ठींनी दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर एक अट ठेवली अशी सूत्रांची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतरच पवारांच्या राष्ट्रवादीचा एनडीएमध्ये समावेश होणार अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एनडीएत समावेशासाठी शरद पवारांच्या समोर विलिनीकरणाची अट ठेवल्याचं आता कळतंय। तर विलिनीकरणानंतर दोन्ही राष्ट्रवादीला एक एक मंत्रिपद मिळणार अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र विलिनीकरणाला सुनेत्रा पवार यांचा विरोध असल्याची चर्चा सुरू आहे। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा सुरू आहेत। मात्र आता एक नव्यानं त्यामध्ये अपडेट अशा पद्धतीची येते की त्यांच्यासमोर एक अट घालण्यात आलेली आहे। ही अट नेमकी काय आहे आणि यानंतर आता कशा पद्धतीनं यावर राजकीय प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येते। एकूणच विलिनीकरणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। गेल्या काही महिन्यांपूर्वी बैठका झाल्या होत्या असं सांगितलं जातं। मात्र कुठेतरी या बैठका झाल्या नव्हत्या असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून सांगण्यात आलं। एकूणच विलिनीकरणाची चर्चा जरी थांबली असेल, मात्र आता एनडीए संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे। एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोघांनी पहिलं विलीन व्हावं आणि यानंतर एनडीएला सहभागी व्हावं। त्यामुळे प्रत्येकी एक मंत्रिपद हे केंद्रीय मंत्रिपद मिळेल अशा प्रकारची माहिती समोर येते। राजकीय पडद्यामागे बऱ्याचशा घडामोडी घडताना पाहायला मिळतात। यामध्ये जरी आता राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटाकडून विलिनीकरणासंदर्भात नकार जरी आपल्याला उघड पाहायला मिळत असेल, मात्र चर्चा कुठेतरी पडद्यामागे सुरू असल्याचं सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला भेटीगाठींमधून दिसून येतं। नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये या घटना वेगाने घडताना पाहायला मिळतील। मात्र सध्या चर्चा सुरू होत्या त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा एनडीएमध्ये सहभागी होणार, एनडीएला पाठिंबा देणार। मात्र एनडीएला पाठिंबा देण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सहभागी म्हणजे विलीनीकरण करण्यात यावं आणि एकूणच एक पक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी व्हावं असं भाजपच्या पक्षश्रेष्ठींचं मत आहे। मात्र या मताला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हिरवा कंदील दिला जातो का किंवा या मतावरती एकमत होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुख्य नेत्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मात्र याला स्पष्ट नकार आहे। हा नकार मावळतो का आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे वरिष्ठ नेते आहेत हा नकार मावळण्यासाठी कोणते प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर राजकीय समीकरणं ही बदलण्याची शक्यता आहे, कारण केंद्रामध्ये आता अधिवेशन सुरू होतं। अर्थातच स्वप्नील, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याचा राज्याच्या राजकारणावर देखील एक मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।